नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। आपण बघत आहोत TIT 2025 साठी मराठी व्याकरण 2017 आणि 2022 PYQ त्याचा पार्ट 4 आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती की बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 100% नियोजित आहे, थर्ड टेट 2025। तर जाहिरात आल्यावर क्लास न लावता आतापासूनच TIT 2025 ची तयारी करा, म्हणजे तुम्हाला वेळेवर धावपळ होणार नाही। त्यासाठी आपण 1099 रुपयामध्ये बॅच अवेलेबल करून देत आहोत। त्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, यामध्ये 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर मिळणार आहेत। मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी आहे आणि परीक्षा पुढे गेली तर कालावधी तुम्हाला वाढवून मिळेल। 2022 मध्ये झालेल्या सेकंड टेटमध्ये आपल्या बॅचचे 1024+ विद्यार्थी शिक्षक म्हणून शाळांवर रुजू आहेत। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा व यशाचे भागीदार व्हा। चला, झालेले प्रश्न आपण बघूया कसे होते। इथे बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर येत आहे, तो म्हणजे पुढील म्हण पूर्ण करा। रिकामी जागा करी काम, ही म्हण तुम्हाला सर्वांना माहीत आहे। बघा, तर आता बघा ऑप्शन काय दिले आहे, दाम करी काम, नोकर करी काम, कृष्ण करी काम, राम करी काम। काय उत्तर असणार आहे सांगा? दाम करी काम हे याचं उत्तर असणार आहे, हे लक्षात घ्या। नेक्स्ट बघा प्रश्न दुसरा, सूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आता बघा, इथे सूरमध्ये जो सू दिला आहे तो ऱ्हस्व आहे, त्याचा उकार ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे। जर हा उकार ऱ्हस्व असेल तर तो सूर म्हणजे देव होतो, आणि हा उकार जर दीर्घ असेल तर तो सूर म्हणजे स्वर होतो, जे संगीतामध्ये वगैरे आपण स्वर लावत असतो तो स्वर होतो। मग इथे ऱ्हस्व दिला आहे म्हणजे हा सूर, तर हा सूर म्हणजे देव होय, आणि याच्या विरोधार्थी शब्द राहील असुर। म्हणजे हा सूर म्हणजे देव, त्याच्या विरोधार्थी राहील असुर, आणि असुर समानार्थी शब्द खाली बघा, सूर, स्वर, देव, दानव। तर उत्तर आपलं काय होईल सांगा या ठिकाणी? दानव असं आपलं उत्तर राहील। दानव, सूरच्या विरोधार्थी कोण राहील तर दानव असं राहील। नेक्स्ट पहा, पुढील जोड शब्द पूर्ण करा असा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जात आहे। पण लक्षात घ्या, जोड शब्द म्हणजे जसं आपण म्हणतो जीव, याच्या समोर काय म्हणू, तर जीवच्या समोर रिकामी जागा दिलेली आहे आणि त्याच्यात काय सांगितलं जात आहे, लक्ष द्या की जीव शिव, लक्षात घ्या, जीव शिव, जीव जंतू, जीव जीवन, जीवन कला। तर बघा, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जीव शिव होणार नाही, जीव जंतू हा शब्द त्या ठिकाणी होईल, हे लक्षात घ्या। जीव जंतू हे आपलं आन्सर राहील। नेक्स्ट प्रश्न आहे बघा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? बघा, अशुद्ध शब्द म्हणत असताना ऱ्हस्व दीर्घावर लक्ष देणं जरुरी आहे, आणि ऱ्हस्व दीर्घामध्ये इकार आणि उकार ह्यांच्यावर लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे। चला, भूपाळी, भूपाळीमधला जो भूचा उकार आहे तो दीर्घ पाहिजे आणि ईचा इकारसुद्धा दीर्घ पाहिजे, म्हणजे पहिला भूपाळी बरोबर आहे। आणि नंतर बघा भूमिका, भूमिकामध्ये भूचा उकार दीर्घ आणि मीचा इकार हा ऱ्हस्व पाहिजे, म्हणजे दुसराही शब्द बरोबर आहे। समीक्षा, समीक्षामध्ये मीचा इकार दीर्घ पाहिजे, म्हणजे हा समीक्षाही बरोबर आहे। मात्र परीक्षामध्ये जो ई आहे, लक्षात घ्या, परीक्षामधला रीचा इकार जो आहे तो दीर्घ पाहिजे होता, ह्या ठिकाणी ऱ्हस्व दिलेला आहे, म्हणून मित्रांनो तो शब्द चुकलेला आहे, म्हणून तो अशुद्ध शब्द होईल परीक्षा। नेक्स्ट पहा, इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? इतिश्री करणे, बघा, इतिश्री करणे म्हणजे इथे काय होईल बघा, ऑप्शन आहे आपला आरंभ करणे, शेवट करणे, मध्यंतर करणे, इच्छा व्यक्त करणे। बघा, इतिश्री करणे
इतिश्री करणे याचा अर्थ होतो शेवट करणे असा त्याचा अर्थ होईल. म्हणून याचं उत्तर जे राहील ते काय होईल सांगा, शेवट करणे असं उत्तर राहील. नेक्स्ट पहा, खालीलपैकी बरोबर वाक्य कोणते. रेलगाडी रुळावरून पोहते, रेलगाडी रुळावरून धावते, रेलगाडी रुळावरून उडते, रेलगाडी रुळावरून सरपडते. तर बघा, पोहते, धावते, उडते, सरपडते असं क्रियापद आहे. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये रेलगाडी रुळावरून धावते असं उत्तर देतो, म्हणून हे बी या ठिकाणी बरोबर आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पहा मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TRT 2025 आपण फक्त 1099 रुपयामध्ये देत आहोत. त्याच्यामध्ये सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा तुम्हाला कालावधी मिळेल आणि परीक्षा पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल. मोफत टेस्ट सिरीजमध्ये 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर मिळेल. गेल्या 2022च्या TIITमध्ये आपल्या बॅचचे एकूण 1024+ विद्यार्थी रुजू झालेले आहेत. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. नेक्स्ट प्रश्न बघा, हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. बघा, हर्ष म्हणजे होतो आनंद, याचे समानार्थी शब्द आहे म्हणजे आनंद, मोद, प्रमोद, तोष, संतोष. तर बघा, पहिल्यांदा दिला आहे आपला वर्ष, नंतर दिला आहे कर्ष, नंतर दिला आहे दुःख, आनंद. उत्तर काय होईल सांगा, या ठिकाणी आनंद असे उत्तर होईल. नेक्स्ट पहा, लग्नाला खूप लोकांनी हजेरी लावली या वाक्यातील विशेषण ओळखा. बघा, तर इथे बघा 4 ऑप्शन दिले आहे. लग्नाला खूप लोकांनी हजेरी, लग्नाला, लग्न हे नाऊन आहे, खूप हे विशेषण आहे, लोक हे नाऊन आहे, हजेरी नाऊन आहे, म्हणजे विशेषण एकच आहे खूप. बघा इथे वाक्यामध्ये काय म्हणूया आपण, तर लोक हे नाऊन आहे आणि त्या लोक या शब्दाचं किती लोक, तर खूप लोक, तर खूप हे या ठिकाणी विशेषण आहे, हे लक्षात घ्या. इच्छिलेली वस्तू देणारे झाड, म्हणजे आपण जी इच्छा व्यक्त केली ती वस्तू देणारे झाड कोणते, तर वटवृक्ष, बोधिवृक्ष, कल्पवृक्ष, इश्वाकू. तर बघा, कल्पवृक्षाला म्हणजे जी कल्पना केली ती आपल्यासमोर आणून देणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष, मग आपण उत्तर देऊया कल्पवृक्ष. नेक्स्ट पानंतरचं खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. गाय चारा खाते, बरोबर आहे वाक्य, गाय चारा खाते. गाय हे एकवचन, खाते क्रियापद एकवचन. गायी चारा खातात, तर गायी चारा खातात, गायी अनेक वचन, खातात अनेक वचन. गाय रवंत करीत आहे, गाय एकच आहे म्हणून करीत आहे, बरोबर आहे. गायी रवंत करीत आहे, त पाहिजे होतं शेवटी, त, म्हणून हे गायी अनेक वचन आहे, क्रियापद एकवचनी आहे, म्हणून इथे वाक्य चौथं चुकलेलं आहे. गायी रवंथ करीत आहेत असं पाहिजे होतं. नेक्स्ट पहा, मित्र या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता. बघा, मित्र म्हणजे कोण होते, तर सखा, सोबती, दोस्त, यार, सवंगडी, जीवलग असे समानार्थी शब्द आहे. पण मित्राच्या विरोधार्थी रिपू, रिपू म्हणजे शत्रू, लक्षात घ्या, वैरी. तर हे होईल आपलं काय म्हणू, रिपू हे त्याचं उत्तर होईल पहिलं. नेक्स्ट पहा नंतरचा शब्द. बघा मित्रांनो, 2025साठी थर्ड टेटसाठी आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TRT 2025 ही बॅच आपण 1099 रुपयात घेत आहोत. त्या बॅचमध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षा पुढे गेली तर तुम्हाला वेळ वाढवून मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे 2022च्या परीक्षेमध्ये 1024+ विद्यार्थी आपल्या बॅचमधून लागलेले आहे. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.